आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। यापुढे इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर देखील आपलं विशेष लक्ष राहणार। कोणाच्या तरी दबावाखाली राहण्याचे दिवस संपले। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं थेट जयंत पाटलांच्या मतदारसंघातूनच अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांना आव्हान। सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीमध्ये सुद्धा बॅनर वॉर बाप बाप होत आहे। उदय सामंतांच्या पाली गावामध्ये भाजपचे बॅनर झळकले। राणे आणि सावंत यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा सुरूच। निलेश लंकेंचे तुळजापूरमध्ये जायंट किलर अशा आशाचे बॅनर्स। खासदार झालेल्या निलेश लंकेंना कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा। धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसलेंचे वाढदिवसाच्या निमित्तानं भावी आमदार म्हणून बॅनर झळकले। विधानसभेसाठी आतापासूनच इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी। मवियाच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली, राजू शेट्टी यांचं वक्तव्य। जयंत पाटील आणि सतेज पाटलांनी शेवटपर्यंत सकारात्मक चर्चा केली, मात्र शेवटी जे करायचं तेच केलं असं म्हणत व्यक्त केली खंत। जालन्यामधल्या मंठा इथल्या बैठकीमध्ये आमदार बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं। शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्यानं लोणीकर आक्रमक। माझ्या मतदारसंघामध्ये जरांगेंचा फायदा झाला। आरक्षणासाठीची लढाई जरांगे लवकरात लवकर जिंकतील यासाठी केंद्रामध्ये प्रयत्न करणार। जरांगेंच्या भेटीनंतर खासदार निलेश लंकेंचं आश्वासन। दौंड तालुक्यामध्ये सुरू असलेले सकल मराठा समाजाचं आमरण उपोषण स्थगित। तहसीलदारांनी मान्य केल्या मागण्या। मराठा समाजाला कुणबी नोंदीचे दाखले मिळण्यास अडचण येत असल्यानं सुरू होतं आंदोलन। बी बियाणं खतांची चढ्या भावानं विक्री करणाऱ्यांना चाप बसणार। राज्यामध्ये खतांची वितरण प्रणाली अधिक कडक होणार। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 अतिरिक्त भरारी पथकं नेमण्यात येणार। आज मराठवाडा मध्य महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट। कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। वाशिम जिल्ह्यामध्ये शेरगावमध्ये मुसळधार पाऊस। पहिल्याच पावसामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसल्यानं माती खरडली। पुणे जिल्ह्यामधल्या खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसाचे जोरदार आगमन झाल्यानं ओढे नाले प्रभावित। जोरदार पावसानं शेतकऱ्यांना दिलासा। हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। रामेश्वर गावालगतचा पर्यायी रस्ता पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला। नागरिकांचे हाल। मावळसह पिंपरी चिंचवडकर यांच्यावर जलसंकट। पवना धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा 20% पाणीसाठा शिल्लक। पाऊस लांबल्यास पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता। राज्यामधल्या 483 गावांना दरडींचा धोका। रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकाणं निश्चित, तर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील अनेक गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका। सातारा शहराजवळच्या वाडे गावालगत वेण्णा नदीचं पात्र बदलण्याचा गावकऱ्यांकडून प्रयत्न। कोणतीही प्रशासकीय मान्यता न घेता नदीचं पात्र बदलण्याचा प्रयत्न। पात्र वळवण्यासाठी नदीपात्रामध्ये पोकलेनचा वापर। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भीषण चारा टंचाई। शेतकऱ्यांवर जनावरं विकण्याची वेळ। राज्य शासनाच्या चारा भंडार उभारण्याची घोषणा उशिरा झाल्यानं शेतकरी नाराज। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये आतापर्यंत 65,000 जनावरांच्या कानाला टॅगिंग। टॅगिंगशिवाय जनावरांच्या खरेदी विक्रीवर पशुसंवर्धन विभागाची करडी नजर। नांदेडच्या हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गोंधळ। संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांमध्ये धक्काबुक्की। काळे वाटपावरून वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत। नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये जलजीवन मिशनच्या कामावरून गदारोळ। ठेकेदारांकडून निकृष्ट काम होत असल्याचा सदस्यांचा आरोप। जळगावच्या अमळनेरमधील अनेक संस्थांच्या शाळांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार। सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांच्यासह फसवणूक झालेले शिक्षक तसंच संस्था चालकांनी कागदोपत्री पुराव्यासह पत्रकार परिषदेमध्ये दिली माहिती। धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचा प्रशासनाविरोधात आंदोलन। प्रशासनाकडून जाचकटी लावून अतिरिक्त बोजा टाकण्याचं काम होत असल्याचा शिक्षक समितीचा आरोप। पंढरपूरच्या सांगोला तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाची दयनीय अवस्था। सांगोला इथल्या दलित वस्तीमध्ये शिकवायला शिक्षक येत नसल्यामुळे पालक संतप्त। संतप्त पालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयाला ठोकलं टाळं। नागपुरात नशेसाठी वापरली जाणारी 10 लाख किमतीची डोडा पावडर जप्त। नागपूरच्या 5 पावली पोलिसांची कारवाई। 1 आरोपी अटकेत। नांदेडमध्ये कृषी केंद्र चालक व्यापाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा। कुटुंबियांना मारहाण करत दागिन्यांची लूट। 30 ते 35 तोळा सोन्यासह 20 लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार। यवतमाळच्या पांढरकवडामध्ये घरात सिलेंडरचा स्फोट। आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक। आगीमध्ये 6 लाख रुपयांचं नुकसान।